असे म्हणतात, भारत सोने की चिडिया थी. त्यावेळीची जी पद्धत होती देवाणघेवाणची, त्यामुळे प्रत्येक भारतीय समृद्ध होता. नंतर अनेकांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपली व्यवस्था, अर्थव्यवस्था बिघडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आपली सर्वात जास्ती अर्थव्यवस्था जर बिघडवली असेल तर ती इंग्रजांनी. आणि त्यांनी आपल्याला लुटलं, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था नाही बिघडली. पण त्यांनी जेव्हा विदेशी प्रोडक्ट्स आपल्या भारतामध्ये विकायला सुरुवात केली, तेव्हा खरं आपली अर्थव्यवस्था बिघडायला सुरुवात झाली. अनेक अशा प्रोडक्ट्स, अनेक कंपन्या अजूनही भारतात आहेत, ते तेव्हापासून म्हणजे आपल्या पारतंत्र्याच्या काळापासून भारतामध्ये आपला माल विक्री करत आहेत. आणि मानसिक गुलामीमुळे आपण अजूनही त्यांचे प्रोडक्ट्स घेत आहोत. आपल्याला या मानसिक गुलामीतून बाहेर पडलं पाहिजे मित्रांनो. आपल्या देशाला जर सामर्थ्यवान बनवायचं असेल, महासत्ता बनवायचं असेल, जे स्वप्न आपण 2047 साठी बघत आहोत, तर आपल्याला आधी आपल्या भारतीयांना सामर्थ्यवान बनवावं लागेल. आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला स्वदेशी प्रोडक्ट्सच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, आजपासून असा निश्चय करा, घेतलं तर स्वदेशीच. छत्रपतींनी आपल्याला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते पूर्णही केलं. वेळ आली आता आपल्याला आपणही स्वदेशी होण्याची. स्वदेशी घेऊन देशाची सेवा करा. एक लक्षात ठेवा मित्रांनो, स्वराज्य आणि स्वदेशी मधला स्व खूप महत्वाचा आहे. या स्वला जागा करा. हा स्व म्हणजे भारतीयाचा स्व आहे. हा स्व म्हणजे स्वातंत्र्याचा स्व आहे. जेव्हा तुम्ही भारतीय प्रोडक्ट्स घ्याल, तेव्हा आपल्या भारत सरकारला, आपल्या राज्य सरकारला त्या पैशाचा उपयोग होईल. आणि तोच पैसा फिरून परत आपल्याकडे येणार आहे. मित्रांनो, आजपासून आपण सगळे ठरूया, घेणार तर स्वदेशीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.